इंद्राकडे काय जी इंद्र आपण म्हणतो ना स्वर्गाचा राजा इंद्र, म्हणजे सर्वजण स्वर्गाची म्हणजे स्वर्गात जावं असं सर्वजण उपासना करतात, भक्ती करतात आणि आपल्याला स्वर्ग मिळावा अशी इच्छा करतात. तर तो स्वर्ग तिथं फार संपत्ती आहे, सुख आहे, सगळं सर्वच आहे. मग कथा अशी एक येते की दुर्वास ऋषी एक होते. मग दुर्वास ऋषीने काय केलं, पारिजातकाचा फुलाचा हार बनवला. पारिजातकाच्या फूल जे आहे ते विष्णूला फार प्रिय आहे, नारायणाला फार प्रिय आहे. मग त्याने काय केलं की पारिजातकाच्या फुलाचा एक हार बनवला आणि आपण इंद्राला द्यावं म्हणून ते इंद्राला दिले त्यांनी स्वर्गात गेल्यानंतर. मग इंद्राने काय केलं, हा हार तुच्छ मानला. त्यांनी गर्व होता, मी स्वर्गाचा राजा, एवढं धनसंपत्ती आणि हा काय ब्राह्मण हे मला एक फुलाची माळ देतोय. मग त्यांनी काय केलं, त्याने ऐरावताला दिलं. ऐरावत हत्ती त्यांचा वाहन होतं. मग त्या ऐरावताने काय केलं, ते खाली टाकलं पायाने तोडलं. म्हणजे जे विष्णूला प्रिय आहे, नारायणाला प्रिय असलेला पारिजातक फुलाचा अपमान झाला, हे दुर्वास ऋषीला सहन झालं नाही. पारिजातकाचा अपमान म्हणजे माझ्या विष्णूचा अपमान. मग त्याने दुर्वासा ऋषीने इंद्राला शाप दिला. अरे म्हणे तू संपत्तीहीन होशील, ऐश्वर्यहीन होशील, असा शाप दिला. असा शाप दिल्यानंतर इंद्रदेव काय झाले, लक्ष्मीहीन, श्रीहीन म्हणतात त्याला. श्री म्हणजे लक्ष्मी, संपत्ती गेली. मग संपत्ती गेल्यानंतर दारोदार त्यांना भटकावं लागलं. इंद्राचं वैभव गेला, सर्व गेलं. मग ते दारोदार भटकू लागले. मग त्यावेळेस काय केलं, बळीराजाने इंद्रावर आक्रमण करून स्वर्गाचं राज्य घेतलं. बळीराजाची कथा तुम्हाला माहीत असेल. तर बळीराजाने स्वर्गावरती आक्रमण करून स्वर्गाचं राज्य केलं. मग इंद्र चौकडे भटकू लागले. आता काय करणार, माझी संपत्ती गेली, देव सुद्धा भटकू लागले. मग ते काय केले, ब्रह्मदेवाकडे गेले. म्हटलं देवा, असा असा अपराध झाला आणि मी श्रीहीन झालो, लक्ष्मीहीन झालो, माझं राज्य बळीनं घेतलेलं आहे, याला उपाय काय. मग ब्रह्मदेव म्हणाले, असं करू म्हणे, आपण क्षीरसागरामध्ये नारायण आहेत, त्यांच्याकडे जाऊ म्हणे. मग ते क्षीरसागरामध्ये नारायणाकडे गेले सगळेजण, इंद्र, ब्रह्मदेव. आणि नंतर मग त्यांनी आपली व्यथा सांगितली की असं असं झालेलं आहे. मग काय करायचं, काय करायचं म्हटल्यानंतर मग असं करा म्हणे, तुम्ही समुद्र मंथन करा. इथं समुद्र मंथनाची एक कथा येते. तुम्ही समुद्र मंथन करा. मग समुद्र मंथन एवढं मोठं कार्य आहे, तुम्ही एकट्याने करू शकत नाही. तुम्ही देवलोक एकटे करू शकत नाही. तुम्ही काय करा, त्या राक्षसांना पण बरोबर घ्या, बळीराजांना पण बरोबर घ्या. मग काय कसं करायचं, जा म्हणे बळीराजाकडे, विनंती करा. बळीराजा फार उदार आहे म्हणे, राक्षस असला तरी फार उदार आहे, तो तुमचं मान्य करेल. मग इंद्रदेव बळीराजाकडे गेले, नमस्कार वगैरे केला. कसे आलात देवा, इंद्रदेवा, माझी एक विनंती आहे, आपण समुद्र मंथन करू, आपण दोघं मिळून. आणि समुद्र मंथनामधून जे काही रत्न निघतील अर्धे अर्धे वाटून घेऊ आपण. तुम्ही अर्धे घ्या, आम्ही अर्धे घेऊ, जे काही निघाल ते. मग बळीराजा म्हणाले ठीक आहे. मग देव आणि दानवानं मिळून समुद्र मंथन करायचं ठरवलं. आता समुद्र मंथन, एवढ्या समुद्राला आता आपण, तुम्ही ताक करता बघा एका गाडग्यात रवी ठेवून. रवी किती मोठी असते, एवढंच गाडग असतं, रवी असते. आता ह्या समुद्राचं, एवढ्या मोठ्या समुद्राचं मंथन करायचं आहे. मग त्याला रवी काय, मंदराचल पर्वत घेतला. मंदराचल पर्वत एवढा मोठा, त्याला रवी बनवली. आणि मग ह्याला दोरी, त्याला दोरीला काय म्हणता तुम्ही, ओढता बघा, नाही दोरच म्हणता का, हा त्याला काहीतरी नाव आहे बहुतेक. मग आता हे काय करायचं, मग शेष नागाला घेतलं, वासुकीला, वासुकी सर्पाची दावं घेऊन बनवले आणि त्या मंदराचल पर्वतावरती गुंडाळले. एका साईडला हे देव राहिले
एका साईडला हे दानव म्हणजे राक्षस, आणि याने समुद्र मंथन चालू केलं. असं समुद्र मंथन चालू केल्यानंतर तो पर्वत आहे खाली बुडू लागला, त्याला टेकूच नाही की काही. मग विष्णूने काय केलं, विष्णूने एक अवतार घेतला, कच्छप म्हणतात, कासवाचा अवतार घेतला. कासवाचा अवतार घेऊन त्या मंदराचल पर्वताला टेकू दिला. विष्णूचा तो अवतार. ह्या समुद्र मंथनाचं एवढं मोठं कार्य आहे, विष्णूला 3 अवतार घ्यावे लागले. कोणत्याही कार्यासाठी विष्णू एकाच वेळेस एक अवतार घेतात, परंतु समुद्र मंथनाचं कार्य एवढं मोठं होतं की त्यांना 3 अवतार घ्यावे लागले. आता कोणकोणते सांगतो. पहिला अवतार का घेतला, कासवाचा, कच्छप अवतार. कच्छप, तुम्ही देवाच्या मंदिरात गेलात ना, तिथं कासव दिसतो ना, ते कासव म्हणजे विष्णूचा अवतार. मग त्याने टिकू दिला आणि त्यावरती हा मंदराचल पर्वत, आणि मग मंथन चालू झालं. मग तो मंदरा तो जो पर्वत आहे, कासवाचं पाठ किती असते, फार कडक असते माहीत आहे ना, तिची ढाल बनवतात, तिच्यावरती घर्षण होऊ लागलं, घासू लागलं. मग घासत असताना पहिलं काय झालं, विष निर्माण झालं. विष आलं, काळकूट विष त्या मंथनातून निघालं. काळकूट विष निघाल्यानंतर आता हे विष, त्या विषाचा एवढा दाह होऊ लागला. आता हे विष कोण पितं, आता हे विष कोणीतरी ग्रहण केलं तरच पुढचं कार्य चालू होईल. हे काळकूट विष कोण घेणार, आता सर्वांना चिंता पडली. मग सर्वांनी विचार केला की आपण असं करू, म्हणे कैलासावरती बाबा बसलेत, शंकर बाबा, त्यांना देऊ म्हणे. ब्रह्मदेवाने म्हटलं की